जेलमधून बाहेर अंडोल्या अंडभक्तांना सौम्य हार्ट अटॅक. रात्री मी माझ्या घरी मस्त निवांत झोपलोय. सकाळी उठून बघतोय तांडुल्या अंडभक्तांनी फेक न्यूजचा भडीमार करून रविराज साबळे पाटलाला खोटी खोटी अटक करून दिली. मग ही कोण आहे? टाइम बघायचा आहे. थांबा, परत म्हणताल जुनं भिन आहे. 12 एप्रिल 7:34 दिसलं का? पांडुरंगा अंडभक्तांनो, तुम्हाला मी नाही जगू देणार लकांनो. लय आनंद झाला असेल लकांनो तुम्हाला रात्रभर. कोराडी पोलीस स्टेशन पूर्णतः महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळेंच्या दबावाखाली काम करत आहे. तुम्ही जर ऑनलाईनला FIR सर्च करायला गेलात तर 121 पासून 135 पर्यंत सर्च करा. माझ्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचा FIR क्रमांक 126/2026 आहे, पण तो सार्वजनिकच करण्यात आला नाही आहे. हा सरळ सरळ गैरवापर आहे सत्तेचा. सरळ सरळ गैरवापर आहे. अंडभक्तांनी रात्रभर रान उठवलं. रविराज साबळे पाटलाला अटक म्हणजे काय, म्हणजे मी पोस्ट वाचलं, मीच हसत होतो सकाळी. मला मोबाईल दिला आतमध्ये, चहा देतात आणून. खुळखुळ्यालाच घेऊन जाणार मी आतमध्ये, तसं जात नाही. बाकी काही म्हणा अंडभक्तांनो, लय वाईट परिस्थिती आली रे तुमच्यावरती मी आल्यापासून. तुम्हाला काही गव्हाणच ना. आणि फेक न्यूज पसरवण्यामध्ये तुमचा कोणी हात पकडू शकत नाही गड्यांनो. पण अजून एक गोष्ट, कशाखाली अटक करतील सांगा बरं? कोणता गुन्हा काय केलाय नेमका? खोट्या गुन्ह्याखाली अटक बी करतील का? करू द्या ना. महाराष्ट्र असाच झोपलेला नाहीये. 1-2 नाही राजांनो, अख्खा शेतकरी माझ्या पाठीमागे आहे. या महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य जनता पाठीमागे आहे माझ्या. त्या प्रत्येकाचं प्रेम आहे आणि त्यांच्या जीवावरतीच मी जनतेसमोर सत्य मांडत आहे. बाकी हे तुमचं जे स्वप्न आहे ना, तुम्ही मेलात तरी पूर्ण होणार नाही अंडुल्यांनो. रविराज साबळे पाटलाला अटक झाली. वाजवा कुळकुळा. पण अटक तर नाही होणार, पण आज 100 कोटीचा आकडा पार करणार मी, म्हणजे शतक पूर्ण करणार. 55 + 45 100. वा ढकलावर. अंडभक्तांनो, अंडुल्यांनो, सुलुलुलुलुलू.